श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवी शुभेच्छा। कसं आहे तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर या चहा घ्यायला, फार दिवसांनी तुम्हाला चहा दाखवत आहे, चहा घ्यायला या। आणि आता सकाळची 7 वाजलेले आहे आणि ही जागा, ह्या खिडकीजवळ ही जागा माझी फेवरेट जागा आहे। मी इथेच बसून चहा नाश्ता इथेच बसून करते। तर बघू शकता, कारण याचं असं आहे, तर ह्या खिडकीतून इतकं छान व्ह्यू दिसते, बघू शकता हिरवगार असं व्ह्यू दिसते। आणि या झाडांना बघता बघता मी माझा चहा एन्जॉय करते। तर तुम्हाला दाखवते मी। ह्या खिडकीतून छान असं हिरवं दिसते, इतकी छान झाडं वगैरे दिसतात। आणि खिडकी जरी पॅक झाली असणार, पण एका साईडने ह्या साईडने मी तुळस लावलेली आहे, जेणेकरून ते तुळस खिडकीतून त्याची जे ऑक्सिजन आहे आपल्या घरात मिळावा म्हणून। आणि हा एक प्लांट्स लावलेला आहे छान मस्त। तर हा असा लटकते। आणि पायऱ्यांमध्ये पण झाडं आहे, बघू शकता पायऱ्यांमध्ये झाडं वगैरे लावलेले आहे। त्यामुळे काय होते की डोळ्यांना खूप शांतता मिळते सकाळी सकाळी हिरवगार बघून। आणि चहा एन्जॉय करते मी त्यासोबत, आणि खूप मस्त बेस्ट वाटते मला। आणि आभाळ आलेला आहे, बहुतांश पाणी सुद्धा येणार। तर पाऊस आला की मी तुम्हाला दाखवते। चला आता कामाची सुरुवात करूया। तर बघू शकता स्वयंपाकाची तयारी इथे घेतला आहे मी। कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि टमाटर यांना छान मस्त बारीक कापून घेतलेले आहे। आणि आज मी बनवणार आहे तेंडव्याची भाजी। तेंडवे आणि आलू कापून घेतलेले आहे। आलू मी याच्यासाठी टाकते की म्हणजे मुलांना म्हणजे टेस्ट थोडंसं छान वाटणार। आणि आलू प्रत्येक मुलांना आवडते, तुम्हाला माहीत आहे। तर माझ्या मुली साध्या भाजी खात नाही तेंडव्याची, त्याच्यात आलू पाहिजेच त्यांना। तर बघू शकता इथे मी कांदा आणि मिरची वगैरे सगळं फ्राय म्हणजे तेलात टाकून घेतलेला आहे। तर माझी कढई तुम्हाला वाटत असणार इतकी काळी काय आहे, ती तेलाची झालेली आहे, माहिती आहे। तिला घासल्यानंतर ती पुन्हा तशीच होते। तर यामध्ये टाकलेलं आहे थोडं हिंग टाकलेला आहे। तर बघू शकता छान मस्त कांदा गोल्डन म्हणजे फ्राय होऊ द्या। इथे दूध मांडलेलं आहे मुलीसाठी, आणि छान मस्त गोल्डन फ्राय होऊ द्या त्याला। आणि त्यानंतर टमाटर टाका। तर बघू शकता टमाटर वगैरे टाकून झाल्यावर मी बेसिक मसाले टाकलेले आहे, जे आपल्या रेग्युलर मसाले राहते ते। जास्त मी गरम मसाला वगैरे अशा सुक्या भाज्यामध्ये टाकत नाही। तर बघू शकता मग भाजी टाकल्यानंतर छान तिला मोकळं फिरून घेतलेलं आहे। आणि छान कमी वाफेवर तिला होऊ द्या। आणि यात नंतर मी झाकण काढल्यानंतर हलकंसं थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आणि पाणी टाकल्यानंतर काय झालं, थोडंसं कमी पावरवरच राहू द्या भाजी, थोडीशी तर्री सुटू द्या। आणि तुम्हाला पाणी स्किप करायचं असेल तर तुम्ही पाणी सुद्धा स्किप करू शकता। तर बघा इथे आपली भाजी तयार आहे। आणि तेल मस्त सुटलेलं आहे, पाणी पूर्ण सोकून गेलेलं आहे। आणि खरंच खूप टेस्टी झालेली होती भाजी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा टिफिनसाठी। आणि इथे बघा आभाळ इतकं आलेलं आहे। आणि कसं होत आहे, आभाळ येते, खूप आभाळ येते, आणि त्यानंतर कसं होते, आता असं वाटणार की पाऊस येते पण पाऊस काही येत नाही। आणि इथे मी सगळे झाडं पायरीवर ठेवून दिलेले आहे, कारण की म्हटलं पाणी पडलं ती तुम्हाला माहीत आहे, झाडांसाठी पावसाचं पाणी अमृताचं काम करते। तर त्यासाठी म्हणून मी घरातले वगैरे सगळे आपले गॅलरीतले वगैरे झाडं वगैरे आणून पायरीवर ठेवले। आणि इथे बघा समोर काम सुरू आहे समोरच्या घरी। तर रेती वगैरे इथे रोडावरच आणून टाकलेली आहे, कारण की कुठे जागा नसल्यामुळे आता कोणीही घरकाम वगैरे करणार, तर साहजिकच आहे आता रोडावरच टाकणार आहे। आणि त्यांनी मला विचारलं होतं की म्हणजे रेती टाकू का, मी हो म्हणाली, कारण की आपलेही काम सुरू होणार तर आपण रोडावरच टाकणार आहे, मग दुसऱ्याला कशाला, आणि ते कुठे ठेवणार आहे मटेरियल। तर मग काही दिवसाचाच प्रश्न आहे, तर मग मी त्यांना ठेवू दिलं, काही म्हणजे बोलले नाही मी। आणि बघा हे झाड माझं खूप छोटं होतं, आणि छान मी याला दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। तर बघा आता ते छान ग्रो करत आहे, मोठं झालेलं आहे। आणखीन थोडं मोठं झाल्यावर याला कटिंग करणार मी। आणि बघू शकता हे झाडं आता पाऊस यायचा आहे, पाऊस आलं ते सगळे कापून ठेवणार आहे मी। हे पुरं मनी प्लांट मी कापणार आहे, कारण की याच्या ज्या फांद्या आहेत तुम्हाला दिसत असाल पूर्ण पिंक कलरचे झालेले आहे। आणि ह्या झाडाला पण सुद्धा छाटणार आहे, कारण की तिथं पुन्हा राऊंड झालेलं आहे। आणि भीती आहे काही पण म्हणजे बसून राहायची। आणि नारळाचं झाड छान ग्रो करत आहे माझा, आणि मी त्याला कुंडीतच तिथंच राहू देणार आहे, त्याच बकेटमध्ये। आणि बघू शकता इथे पण आता झाडाला फुलं लागणं स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे हा बारमासीच फुलं लागते, पण थोडं उन्हाळ्यात थोडंसं प्रॉब्लेम होतो, फुलं वगैरे थोडं कमी येतात। आणि आता पावसाळा सुरू झाला तर छान फुलं येतात। आणि थोडंसं म्हणजे झाडसुद्धा थोडा मोठा झालेला आहे। आणि बघू शकता आभाळ किती आलेला आहे, बहुतेक पाणी येणार।
तर मी बघू शकता इथे ज्या कुंड्या घेतल्या होत्या नवीन आणि बाकीच्या ज्या कुंड्या होत्या त्या छोट्या होत्या, तर त्या छोट्या कुंड्यांमधले झाडं मी मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करत आहे आणि पूर्ण बघू शकता जडा, किती साऱ्या जडा मी काढून फेकलेला आहे. कटिंग जडांची सुद्धा कटिंग केलेली आहे मी आणि तीच माती टाकून त्याच्यानंतर दुसरी माती टाकणार आणि थोडीशी रेती वगैरे टाकणार आणि तुमच्याकडे थोडंसं शेणखत गांडूळ खत वगैरे असणार, तुम्ही ते सुद्धा टाका. तर मी समोर जाऊन गांडूळ खत आणि शेणखत सुद्धा आणणार आहे. तर अशी आहे आजची. तर इथे बघा शाळेची तयारी सुरू झालेली आहे. तर काल डिमांडमध्ये गेली तर इथून 2 बॉक्स आणलेले आहे आणि हा कापडी बॉक्स आहे, हा टिकणार जास्त म्हणून मी हाच बॉक्स आणलेला आहे. कारण की बाकीचे जे बॉक्स आणते कंपोस्ट बॉक्स ते टिकत नाही, तर मी हाच आणला कापडीन, मला आवडला सुद्धा. तर हे 2 आणले आहे. हा मागच्या वर्षीचा आहे कवर आणि ह्याचे 3 बॅच आणलेले आहे. कवरचे 3 आणलेले आहे. बाकी 2 नॅपकिन आणलेले आहेत. नॅपकिन लागणार म्हणून 2 नॅपकिन लागणार आणि ते रबर बँड आणलेला आहे काढा चोटीसाठी, छोट्या बांधासाठी. तर हे रबर बँड आणलेलं आहे कारण की काढाच चालतो शाळेमध्ये, तर हे आणलेलं आहे. तर 35 रुपयाचे याच्यात 6 आहे आणि बाकीचे वह्या आणलेल्या आहेत. एक सीझर आणलेले आहे कारण की आपण कवर वगैरे लावणार तर लागणार आपल्याला. पेन्सिल बॉक्स आणलेला आहे आणि इथे वह्या आहे पूर्ण बघू शकता, वह्याचा पूर्ण बंच आहे. तर मी आता याला कवर लावून घेते, एक वह्यांना कवर लावून घेते. ह्या ट्यूशनसाठी आणलेला आहे, क्लासमेटच्या ट्यूशनसाठी आणलेल्या आहे 2 आणि बाकीच्या ह्या स्कूल्स ह्यावाल्या स्कूलसाठी आणलेला आहे. आणि रजिस्टर आणलेले आहे 2. तर अशी एक स्कूलची शॉपिंग होती आणि आता बाकीचं म्हणजे सॉक्स वगैरे घ्यायचे आहेत तर ते नंतर घेणार मी. तर आता सध्याचे हे घेतले आणि बाकीच्या ज्या पुस्तकं आहेत त्या शाळेतूनच भेटणार आहे. तर बाकीचे जे पुस्तकं आहेत ते शाळेतून भेटणार आहे. तर मग ते जेव्हा भेटणार तेव्हा मी त्यांना कवर लावणार. तर सध्याचा आता पूर्ण तयारी झालेली आहे शाळेची, तर यांना कवर लावून घेते आणि ज्या पुस्तकांनंतर भेटणार त्याला नंतर कवर लावणार. तर हे आहे स्कूलची शॉपिंग छोटी मोठी. आता म्हटलं कवर वगैरे लावणं सुरू करून घेते कारण की शाळा सुरू झाली तर तुम्हाला माहिती आहे उद्याच शाळा सुरू होणार आहे, फर्स्ट डे आहे उद्या शाळेचं. तर पटकन म्हटलं कवर वगैरे लावून घेते, मग पुन्हा तेच कामं राहून जातात, हाताखालचेच कामं राहून जातात. तर म्हटलं जेव्हाच्या तेव्हाच कवर वगैरे लावून घेते. तर आणि मला कसं दोघींचं करायला लागते त्याच्यामुळे जास्तच मग बर्डन होऊन जाते. तर कवर लावणं मी स्टार्ट केलेलं आहे. तर कवर लावत आहेत बघू शकता तुम्ही, मी ह्या प्रकारे कवर लावते. कोणी स्टॅपलर वगैरे लावतात आणि एक पॉलिथिनवालं पण कवर येते, पण ते नाही आणलं आहे मी, हेच कवर वापरते मी साधं. तर हर वर्षी मी शाळेतूनच घेते, सगळ्या वह्या पुस्तकं हर वर्षी शाळेतूनच घेत असते. पण ह्या वर्षी शाळेतून नाही घेतलं मी, तर सगळं मी डीमार्टमधून आणलं आहे. डीमार्टमध्ये थोडंसं डिस्काउंट वगैरे पण होतं तर तिथूनच घेऊन आलेली आहे. तर ह्या वर्षी शाळेतून नाही घेतलं आणि शाळेतून थोडंसं कॉस्टलीसुद्धा पडतो. तर मी सजेस्ट करणार तुम्हाला, तुम्ही डीमार्टमधून घेऊ शकता आणि छान आहे. डीमार्टमध्ये पण 2-3 प्रकारचे व्हेरायटी आहे बुक्समध्ये वगैरेमध्ये. तर बघू शकता मी पलंगावरच बसलेली आहे कवर वगैरे लावायला. तर ह्या प्रकारे मी कवर लावते, जास्त फेविकॉल वगैरे लावत नाही, कमीच लावते. तर बघू शकता तुम्ही, जास्त फेविकॉल लावल्याने काय होते मग ते आपण जेव्हा प्रेस करतो बुक्स तर मग ते फेविकॉल इकडे तिकडे पसरते आणि पेजसुद्धा मग त्याला चिपकून जातात. त्यामुळे मग मी अशीच लावते बघू शकता तुम्ही. आणि छान भेटल्या मला वया डिमांडमध्ये, खूप छान आहे, पेजेस वगैरे खूप छान आहे, क्वालिटी छान आहे. तर बघा कैची फेविकॉल सगळं मी विकत घेऊन आलेली होती इथून डिमांडमधून. आणि वह्यांना कवर लावून झाल्यानंतर पुस्तकं आहे, पुस्तकांना सुद्धा कवर लावायचं आहे. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आज आहे स्कूलचा फर्स्ट डे. 2 महिन्यानंतर शाळा सुरू झालेली आहे. तर ह्यावेळेस लेट झाली शाळा सुरू. तर सकाळी उठून कामं म्हणजे मेन म्हणजे स्वयंपाक होता.
तर स्वयंपाकात आज फर्स्ट डे होता म्हणून रिक्वेस्ट होती मुलींची की मम्मी पनीरच पाहिजे. तर बघू शकता इथं पनीर रेडी आहे. आणि एकीला पोळ्या पाहिजे होते तर तिला पोळ्या केल्या आणि एकीला पुऱ्या पाहिजे तर पुऱ्या आणि पोळ्या दोन्ही आहे. आणि पनीरची भाजी आहे. आणि इकडे कुकर सुद्धा झालेला आहे. तर पोळी आणि भाजी मी आता याच्या टिफिनमध्ये बांधून घेते. आणि छान मस्त आज वातावरण कोल्डी मस्त खूप छान वातावरण आहे. तर पाऊस वगैरे रात्री खूप पाऊस पडला तर आता पण पाऊस पडू शकते. तर असा डे आहे. आणि आज थोडंसं म्हणजे आळस पण येत होता उठायला सकाळी, कारण की 2 महिने झाले आपण आरामात उठणं वगैरे सुरू होतं माझं. तर आज थोडंसं आळस झाला. 6 वाजताच उठली मी. तर 6 वाजता उठली. तर आता टिफिन वगैरे झालेला, आता बाकीचे कामं निपटवते. आणि आता मुली पण जातील तर डबा वगैरे बांधून घेते, त्यांचा बॉटल वगैरे भरून देते. आणि शाळेत एक म्हणे वाटी आणि चम्मच घेऊन या असं सांगितलं आहे, कारण की खीर वगैरे त्यांना देणार आहे शाळेमध्ये. तर चला कामं करते बाकीचे मग सांगते. तर बघू शकता डबे पॅक झालेले आहे. एकीला पुऱ्या दिलेल्या आहे, एकीला पोळ्या दिलेल्या आहे आणि पनीरची भाजी जेवढी लागेल तेवढी. आणि इथे वाटी ठेवलेली आहे, वाटी चम्मच स्कूलमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे. तर असं आहे टिफिन.